चुनाव से पहले सरकार द्वारा घोषित लाडली बहन योजना का विवादों से पुराना रिश्ता रहा है। वहीं अब इस योजना को लेकर बुल्ढाना जिले से चौंकाने वाला खुलासा सामने आने से खलबली मच गई। सरकारी महिला कर्मचारी भी बड़े पैमाने पर इस योजना का लाभ उठा रही है। बुल्ढाना जिला परिषद के अंतर्गत विभिन्न विभागों में कार्यरत 199 महिला कर्मचारियों द्वारा लाडली बहन योजना का लाभ उठाने की चौंकाने वाली जानकारी सामने आई है। सरकार द्वारा किए गए सत्यापन में यह बात सामने आई है कि राज्य में 1182 महिला कर्मचारियों ने इस योजना का लाभ उठाया, जिनमें से बुल्ढाना जिले में 199 लाभार्थी महिलाएं भी शामिल है। इसे लेकर जांच अभी जारी है, इसलिए यह संख्या बढ़ने की संभावना है। सरकार को गुमराह करने वाली इन सभी महिला कर्मचारियों के खिलाफ जल्द ही कार्रवाई की जाएगी। इसकी जानकारी महिला एवं बाल कल्याण विभाग की ओर से दी गई। साधारणतः 51,000 लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि 51,000 जे लाभार्थी आहेत त्यामध्ये 21 ते 65 वयोगटामध्ये न बसणारे असे 12,000 लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातले याद्या आपल्याकडे प्राप्त आहेत। त्याची सध्या पडताळणी सुरू आहे। पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ कायमचा त्यासोबत बंद करण्यात येणार। सरकारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे। किती महिला अशा एकूण लाभ घेतल्याची आढळले? शासनाचं एक 18 ऑगस्ट 2025 एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदनं। त्यात त्यांनी साधारणतः 1183 लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आलेले आहेत। त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 199 ची यादी प्राप्त झालेली आहे। परंतु या 199 पैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे। ती कोणत्या विभागाची आहे काय आहे 199 ची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळी शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली करून घेणे सांगितलेले आहे। पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले आहे की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी। कुठल्या विभागाच्या ह्या महिला कर्मचारी हे काही निष्पन्न झाले का? नाही, अजून तरी नाहीये। आताच 2 दिवसाअगोदर ती यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे। संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत। त्या विभाग प्रमुखांकडून आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे।